जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज गाथा अभंग 221. गौरणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळान माझी ब्रह्म. धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठीन. तुका हमणे सर्व कळा ज्याचे अंगी, भोळेपणा लागी भीक मागे. आता आपण पूर्ण स्पष्टीकरण बघूया. चला तर. चरण 1 मध्ये सांगतात, गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळान माझी ब्रह्म. या ओळीत संत तुकाराम महाराज एक अद्भुत दृश्य रंगवतात. साध्या गवळणी ज्या रोजच्या कामात गुंग असतात, ज्या गायी म्हशी राखतात, दूध काढतात, त्या भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यात धारणा म्हणजेच एक पवित्र ताईत बांधतात. या ताईताचं काम असते वाईट नजरेपासून, संकटापासून, अपायापासून मुलाचं रक्षण करणे. पण हे किती विलक्षण! जगाचं पालन करणारे, त्रिभुवनाचे स्वामी, संपूर्ण सृष्टीचं कारण असलेले परब्रह्म कृष्ण, त्यालाच एका सामान्य मुलासारखे अशा ताईताची गरज भासावी असे त्या गवळणींना वाटते. यावरून आपल्याला 2 गोष्टी दिसतात. एक म्हणजे त्यांचं प्रगाढ प्रेमाचं स्वरूप आणि दुसरा म्हणजे भगवानाचं अद्भुत विनयशील बालरूप. या गोपाळाच्या खेळात ब्रह्म मिसळून गेले आहे हे वाक्य सांगते की परमात्म्याची लीला ही इतकी साधी आणि सहज असते की ती दिसायलाच बालखेळ वाटतो. पण त्या बालखेळात सृष्टीचं गूढ, भक्तीचं सौंदर्य आणि प्रेमाची पराकाष्ठा दडलेली आहे. भगवान स्वतःला इतक्या सहजतेने, इतक्या प्रेमाने भक्तांच्या जीवनात मिसळतात की ते त्यांना आपल्यासारखेच वाटतात. हेच भक्तीचं खरं महत्व आहे, भगवानाला आपला समजणे. चरण 2 मध्ये सांगतात, धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठीन. इथे भगवान कृष्णाचे अतिशय सहज निरागस बालरूप उलगडलेले आहे. यशोदामाई त्यांना जेवायला हाक मारते, कान्हा जेवायला या रे. पण कृष्णाला जेवणाची काय फिकीर आहे? तो तर गोकुळातील मुलांसोबत खेळण्यात गुंग आहे. आई ओरडते, मागे धावते, पण तो सतत पळतच असतो. यामध्ये प्रेम आणि लाडाची अशी एक सुंदर नात्याची छटा आहे की वाचताच मन प्रसन्न होतं. हिंडे रानो रान गाई पाठीन ही ओळ कृष्णाच्या ग्वाळ जीवनाची, त्याच्या रोमांचक आणि सुंदर चरित्री नात्याची साक्ष देणारी आहे. तो गायींच्या मागे जंगलात फिरतो, त्यांच्या पाठीवरून हात फिरवतो, त्यांच्यासोबत संवाद साधतो, त्यांना मित्र मानतो. ज्या पद्धतीने तो गायींची सेवा करतो त्याच पद्धतीने तो संपूर्ण जगाचं पालन करतो. या ओळीत भक्तीचं, प्रेमाचं आणि जीवमात्रांवरील करुणेचं अपार सौंदर्य आहे. चरण 3 मध्ये सांगतात, तुका हमणे सर्व कळा ज्याचे अंगी, भोळेपणा लागी भीक मागे. ही ओळ संपूर्ण अभंगातील सर्वाधिक विलक्षण आणि गूढ अर्थ घेऊन आलेली आहे. सर्व कळा ज्याचे अंगी, भगवान श्रीकृष्ण म्हणजे 16 कळा पूर्ण असलेले परब्रह्म. त्याच्यात संपूर्ण विश्वाच्या शक्ती एकत्रित आहेत. तो काळाचा स्वामी आहे, तो जन्म मृत्यूच्या पलीकडचा आहे. तोच विष्णू, तोच नारायण, तोच जगाचा आधार. पण त्या सर्वशक्तिमान परमात्म्याचा स्वभाव किती विलक्षण! तो इतका नम्र, इतका निरागस, इतका सहज आहे की गोकुळात तो भोळेपणाने भीक मागणारा दिसतो. तो प्रेमासाठी, भक्तीच्या एका हातभर दानासाठीही स्वतःहून धावून येतो. जिथे भक्ती असते तिथे तो स्वतः विनम्र होतो. त्या प्रेमाच्या बदल्यात तो सर्वस्व देतो. इथे संत तुकाराम आपल्याला दाखवतात, ज्याच्याकडे सर्व साधनं आहेत तो सर्वांत अधिक नम्र होतो. शिकवण बघूया. अभंग 219 आपल्याला अत्यंत मोठा जीवन संदेश देतो. भक्ती, प्रेम आणि नम्रता यांची किंमत परमात्म्यालाही वाकवते. जगाचा पालन करता स्वतःला बालकासारखे निरागस करून भक्तांच्या घरी वावरतो. हे दाखवते की प्रेमापेक्षा श्रेष्ठ काही नाही. यशोदे मागे धावणारा कृष्ण, गायींच्या मागे फिरणारा गोपाळ कृष्ण आणि भोळेपणाने भक्तांकडून प्रेमाची भीक मागणारा कृष्ण, हे आपण आपल्या जीवनात नम्रता आणि प्रेमाचे धडे म्हणून स्वीकारायला हवेत. ज्याच्या अंगी कितीही कला, ज्ञान, पद किंवा सत्ता असली तरी नम्रता असेल तरच तो खऱ्या अर्थाने महान होतो. भक्ती, प्रेम आणि साधेपणा हेच जीवनाचे खरे सौंदर्य आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.